आपण पाहताय महाधुरळा। राजेशाही परंपरा उजळते पिढ्यान पिढ्या। महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा राजकीय महाधुरळा उडणार हे निश्चित झालेलं आहे, कारण 9 जागा ज्या विधान परिषदेच्या आता रिक्त होणार आहेत 13 मे रोजी त्याची निवडणूक आता जाहीर झालेली आहे। 12 मे रोजी या 9 जागासाठी आता मतदान होणार आहे आणि 23 एप्रिलपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। म्हणजे आता महाराष्ट्रातील या 9 आमदारकीच्या विधान परिषदेवरच्या 9 जागांसाठी आमदारकीच्या 9 जागांसाठी महाधुरळा उडणार हे नक्की झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपला तब्बल 5 जागा यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपची ताकद विधान परिषदेत वाढणार आहे। राष्ट्रवादीला केवळ 1 जागा आणि शिवसेनेला 2 जागा मिळणार आहेत, कारण विधानसभेत जे आमदार आहेत त्यांच्यातून हे 9 आमदार निवडले जाणार आहेत, मतदानाद्वारे निवडले जाणार आहेत। त्यामुळे आत्ता विधानसभेत भाजपची सर्वाधिक म्हणजे जवळजवळ 131 आमदार आहेत, त्यामुळे त्यांना 5 जागा निश्चितपणे मिळणार आहेत। याशिवाय शिंदे गटाला, शिवसेना शिंदे गटाचे 57 आमदार आहेत, त्यामुळे त्यांना 2 जागा साधारणतः मिळतील आणि अजित पवार गटाला 40 सध्या आमदार आहेत त्यांचे, त्यामुळे त्यांना 1 जागा मिळेल आणि काही मतं त्यांच्याकडं अतिरिक्त ठरतील। महाविकास आघाडीकडे सध्या 46 मतं आहेत, त्यामुळे त्यांना 1च जागा मिळेल। ही जागा कोणाला हे जवळजवळ निश्चित आहे। सध्या 9 जागा या रिक्त होणार आहेत 13 मे रोजी। त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, नीलम गोरे आहेत, शशिकांत शिंदे, गोपीचंद पडळकर, रणजित सिंह मोहिते पाटील, प्रवीण दाटके, रमेश कराड आणि राजेश राठोड या 9 जणांचा समावेश आहे। त्यामुळे हे 9 जण निवृत्त झाल्यानंतर नवीन 9 जणांसाठी आता ही निवडणूक जाहीर झाली। त्यामध्ये भाजपचे 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1। आपण बघूया महाविकास आघाडीला कोणाला संधी मिळेल। निश्चितपणे महाविकास आघाडीचा जो काय 1 आमदार आहे तो उद्धव ठाकरेच असणार आहेत, कारण त्यांच्याकडे मतं सध्या जी निवडणुकीसाठी निवडून येण्यासाठी लागतात ते 1च आमदार निवडून येईल अशी शक्यता आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाला यापूर्वीच राज्यसभेवर संधी देण्यात आलेली आहे। शरद पवार हे स्वतः राज्यसभेवर गेले, त्यामुळे आता राष्ट्रवादीला संधी निश्चितपणे नाही। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात चुरस होईल, पण उद्धव ठाकरे हेच इच्छुक असल्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव ठाकरे यांना ही जागा सोडली जाण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव ठाकरे यांची निवड ही जवळजवळ निश्चित आहे। आता स्पर्धा आहे ती महायुतीमध्ये प्रचंड। आपण थोडंसं पश्चिम महाराष्ट्रात नेमकं कोण इच्छुक आहे, कोणाची वर्णी लागेल हे पाहू। कोल्हापूर जिल्ह्यात सुरेश हाळवणकर यांचं नाव गेल्या 4-5 वर्षापासून चर्चेत आहे। काही झालं तरी यांना आमदार करणार अशी घोषणा अगदी मुख्यमंत्र्यापासून ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत अनेकांनी केली। त्यामुळे आता सुरेश हाळवणकर यांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे। कोल्हापुरातून सुरेश हाळवणकर, याशिवाय सांगलीतून अनेक नावं चर्चेत आहेत। सांगलीत नेमकं कुणाला संधी भाजप देणार हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण चर्चेतली नावं भरपूर आहेत, इच्छुकांची संख्याही भरपूर आहे।
त्यामुळे मकरंद देशपांडे हे नाव प्राधान्यानं सध्या चर्चेत आहे. याशिवाय जतचे नगराध्यक्ष रवींद्र आरळी यांचंही नाव यासाठी चर्चेत आहे. लवकरच सांगली सातारा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून एक निवडणूक होणार आहे विधान परिषदेसाठी. तिथं इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळं सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख, भैया कदम आणि शेखर गोरे या चौघांचा भाजप तिथं विचार करतोय. त्यामुळे यातील कोणाला आता विधान परिषदेवर आता 9 जागांसाठी विचार होण्याची शक्यता कमी आहे. तरीही निवडणूक लढवण्यापेक्षा आत्ता संधी मिळते का हे पाहणं अनेक जण प्रयत्न करतील. त्यामुळं सम्राट महाडिक सांगलीतून हेही नाव पुढे येऊ शकतं. साताऱ्यामधूनही अनेक जण इच्छुक आहेत. त्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव आहे. शेखर गोरे यांचंही नाव साताऱ्यामधून चर्चेत आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला संधी भाजप देईल हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर सोलापूर जिल्ह्यातून 2च नावं चर्चेत आहेत. दोघांपैकी एकाला निश्चित संधी भाजप देणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे प्रशांत परिचारक की राम सातपुते या दोघांपैकी एकाला भाजप संधी देणार हे नक्की आहे. राष्ट्रवादीच्या वतीनं एकच जागा असल्यामुळं इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात ही जागा मिळेल असं सध्याचं चित्र नाही, पण शेवटच्या क्षणी काही होऊ शकतं. सध्या तरी राजेश पाटील जे माजी आमदार चंदगडचे आहेत त्यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय अमोल मिटकरी, उमेश पाटील ही नावंसुद्धा चर्चेत आहेत. शिवसेनेच्या वतीनं 2 जागा मिळणार आहेत. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात 1-2 नावं चर्चेत आहेत, पण संधी मिळेल की नाही याची शक्यता सध्या तरी नाही. भागीरथ भालके यांनी नुकतंच प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळेल का हे महत्त्वाचं आहे. शीतल म्हात्रे, नीलम गोरे, संजय मोरे ही काही नावं चर्चेत आहेत. यामध्ये यातील कोणाला संधी मिळणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं सध्या तरी पश्चिम महाराष्ट्रात भाजप 1-2 निश्चितपणे संधी देणार. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या 3मध्ये नेमकं कोण बाजी मारणार. सध्या तरी राम सातपुते, सुरेश हाळवणकर आणि सम्राट महाडिक ही 3 नावं प्राधान्यक्रमानं चर्चेत आहेत. या तिघांपैकी दोघांना तरी संधी मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे हे नेमकं यातील कोणाला संधी मिळणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. भालकेने आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळणार का याची उत्सुकता निश्चितपणे. महाधुरळा सुरू झालेला आहे प्रचाराचा. 23 मे पासून अर्ज भरले जाणार आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात या संदर्भातल्या राजकीय हालचाली प्रचंड होतील हे नक्की आहे. निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. ही बिनविरोध निवडणूक होईल असं एकूण सध्याचं चित्र आहे. कारण प्रत्येक पक्षाची मतं फिक्स आहेत. त्यामुळं फोडाफोडीला फारशी संधी नाही. महायुतीनं जर जादा उमेदवार मैदानात उतरला तरच फोडाफोडीची शक्यता आहे. पण सध्या तरी ती मानसिकता दिसत नाही. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त आहे. भाजपचे 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 असेच हे चित्र असणारे नक्की आहे. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. थँक्यू.